मनोज कुमार यांचं अलीकडेच निधन झालं. भारतातील महान कलाकारांपैकी एक असं त्यांचं वर्णन केलं जातं. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील अबोटाबाद इथं झाला होता. मात्र देशाची फाळणी झाल्यावर त्यांचं कुटुंब दिल्लीत स्थलांतरित झालं. त्यावेळी सगळीकडे दंगली उसळल्या होत्या. फाळणीला गांधीजीच जबाबदार आहेत असं काही मुलांचं मत होतं. अशातच गांधीजी दिल्लीला येणार असल्याची बातमी मनोज कुमार यांच्या भागातील काही मुलांना लागली. त्यांच्यावर दगडफेक करायची असा त्यांनी प्लॅन केला. यात मनोज कुमारही सामील होते. ज्यावेळी गांधीजी आले त्यावेळी मनोज कुमार यांच्याही हातात दगड होता. पुढे जाण्याआधी आपल्याला स्पॉन्सरविषयी सांगतो. PS मेकअप स्टुडिओ यांच्याकडे लेडीज मेकअप आणि ब्युटीसाठीच्या अनेक सर्व्हिसेस उपलब्ध आहेत. त्यासाठी कॅप्शन नक्की चेक करा. तर गांधीजी आले तेव्हा मनोज कुमार यांच्याही हातात दगड होता. पण त्यांनी दगड फेकला नाही. त्यांच्यातल्या काही जणांनी मात्र दगडफेक केली. सुदैवाने गांधीजींना तो दगड लागला नाही, पण इतर काही जणांना मात्र त्यामुळे इजा झाली. पुढे पोलीस चौकशी झाली आणि दगडफेक करणाऱ्यांना पकडलं गेलं. मनोज कुमार यांचीही चौकशी झाली. नंतर त्यांची निर्दोष मुक्तता केली गेली. मनोज कुमार यांचे कोणकोणते चित्रपट आपण पाहिलेत कमेंट करून सांगा.